मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्री छत्रपती संभाजीनगर ते इचलकरंजी या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग लागल्याच्या थरारक घटनेमध्ये प्रसंगवधान राखत तब्बल 38 वारकरी प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या 4 जणांचा श्रीगोंद्यामध्ये सन्मान करण्यात आला। अग्निपंख फाउंडेशन आणि संत शेख मोहम्मद महाराज यात्रा समितीच्या वतीनं त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम दक्ष नागरिक पुरस्कार, सन्मानपत्र आणि गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच अग्निपंख फाउंडेशनचे विश्वस्त सुदाम झराड आणि संत शेख मोहम्मद महाराज यात्रा समितीचे अध्यक्ष गोपाळराव मोटे यांच्या हस्ते सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे, वैभव पवार, गणेश चितोळे आणि दिलीपराव विघ्ने यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना राजेंद्र नागवडे म्हणालेत की सध्याच्या काळामध्ये अनेक जण अशा घटनांचे फोटोज किंवा व्हिडिओज काढण्यामध्ये व्यस्त असतात, मात्र अमोल नागवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता धाडसानं बस थांबवून प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। त्यांचं हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे। अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान होणं आवश्यक आहे। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी देखील या चौघांच्या धाडसाचं कौतुक केलं। संकटाच्या वेळी कृती आणि कर्तव्याला सर्वाधिक महत्त्व असतं, ते त्यांनी आपल्या कामामधनं दाखवून दिलं असं त्यांनी म्हटलं। त्यांच्या तत्परतेमुळे 38 वारकरी प्रवाशांचे प्राण वाचलेत। ही माणुसकीला वंदन करणारी घटना आहे असं त्यांनी नमूद केलं। तर यावेळी प्राचार्य अमोल नागवडे यांनी बसला आग लागल्यानंतरची संपूर्ण घटना आणि प्रवाशांना वाचवताना घेतलेली दक्षता याची माहिती उपस्थितांना दिली आहे। कार्यक्रमासाठी नानासाहेब कोथंबिरे, अशोक आळेकर, पोपट बोरुडे, किसन आघाव तसेच नवनाथ खामकर, सुदाम झुंझरुक तसेच राजू मोटे, सुरेभान गोलांडे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल चव्हाण यांनी केलं, तर आभार नवनाथ दरेकर यांनी मानले आहेत। अग्निपंख फाउंडेशनच्या वतीनं सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका ST बसला पाठीमागून आग लागली आणि ती ड्रायव्हरच्या आणि लोकांच्या लक्षात आली नाही, परंतु काहीतरी मोठा अनर्थ घडू शकतो असं या सर्वांना वाटल्यानंतर त्याने धाडसाने त्या STला ओव्हरटेक करून पुढे गाडी उभी करून ST गाडी थांबवण्याचं काम केलं। ड्रायव्हरला सगळी परिस्थिती एका मिनिटाच्या आत लक्षात आणून दिली आणि ताबडतोब ST मधले जवळ प्रवासी 1-2 मिनिटाच्या अंतरावरती त्यांनी बस खाली करण्याचं काम केलं आणि नंतर 2च मिनिटामध्ये त्या गाडीच्या डिझेलच्या टँकचा स्फोट झाला आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जीवितहानी झाली असती। आणि म्हणून वेळेला निर्णय घेऊन
आणि सामाजिक कर्तव्य बजावण्याचं काम करून अमोल नागोडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्याला सुद्धा त्या निमित्तानं एक संदेश दिलेला आहे की अशा प्रकारचं प्रसंगावधान राखून संकट काळामध्ये आपण निश्चित मदत केली पाहिजे आणि त्याच्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारे मीडियाचा स्तोम न वाजवता किंवा प्रसिद्धीचं हे मनामध्ये न ठेवता फक्त कर्तव्य बजावण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांच्यावरती लोकांचा मोठ्या श्रद्धेनं त्यांना अभिनंदन करण्याचं काम होतं आहे. आणि या निमित्तानं अग्निपंख फाउंडेशन हे आपल्या तालुक्यातील एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमामधून सातत्यानं अनेक प्रकारचे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये प्रेरणा देण्याचं काम अग्निपंख फाउंडेशन करतं. आणि त्या माध्यमातून त्यांनी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानवरती अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम करून या सर्वांचं अभिनंदन केलं आणि एक विद्यार्थ्यांना पालकांना या ठिकाणी प्रेरणा दिली. त्यामुळे अग्निपंख फाउंडेशन असेल, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान असेल, सर्व सहकारी पत्रकार मित्र असतील, यांचं संस्थेच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपणही त्याच्यातून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा करतो. धन्यवाद. आज सोनिया गांधी पॉलिटेक्निक येथे अग्निपंख फाउंडेशन यांच्या वतीनं जे 17 तारखेला आम्ही संभाजीनगर ते इचलकरंजी जी बस होती त्या अपघातापासून त्या प्रवाशांना वाचवलं होतं, त्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र दादा नागवडे, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक साहेब ठेंगे साहेब व अग्निपंख फाउंडेशनचे सुदाम जराड साहेब हे व सर्व विद्यार्थी, आमचे सर्व शिक्षक व पत्रकार बंधू या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आम्ही जे प्रवासादरम्यान आमच्यासमोर जी गोष्ट घडली त्या बस पेटलेली असताना आम्ही त्यांचा पाठलाग करून सर्व प्रवाशांना त्यामधनं खाली उतरून त्यांचे प्राण वाचवले. त्याबद्दल आमचा जो मान सन्मान केलेला आहे याबद्दल आम्ही भारावून गेलेलो आहोत. आणि याच्यातनंच आम्हाला नवीन ज्या काही गोष्टी असतील हे किंवा काम करण्याच्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये प्रेरणा मिळालेली आहे. या कार्यक्रमासाठी अग्निपंख फाउंडेशनने आम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल मी अग्निपंख फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.